पुण्यात एसटी स्थानकात झालेल्या बलात्काराची जबाबदारी राज्य सरकारची असल्याची टीका काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली। त्यांनी म्हटले की महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या शक्ती कायद्याची अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे। पोलिसांचा धाक उरलेला नाही, त्यामुळे महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत। ते पुढे म्हणाले की गुन्हा घडल्यानंतर सरकार केवळ बैठक घेत आहे, पण त्याचा उपयोग नाही। तसेच बदलापूर संचालकांवर अद्याप कारवाई झालेली नाही। शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांना अभय दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। पुण्याचे पोलीस कमिशनर काय करत आहे असा सवाल करत त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। नाही, पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये झालेली घटना ही पूर्णतः मला वाटतं की याची जबाबदारीच मुळात त्या विभागाने आणि सरकारने स्वीकारली पाहिजे। कारण जबाबदारी म्हणजे एकूणच जी घटना घडली त्यावेळेस तिथे असलेली यंत्रणा काय करत होती, ज्या पद्धतीनं तिथे चौकशी केल्यानंतर तिकडे जे काही साहित्य मिळालं, म्हणजे 4 बस हे केवळ शोषण करायसाठी, तिकडे महिलांच्या शोषणासाठी या बसेसचा वापर होत होता का, असा प्रश्न मोठा निर्माण होतो। 20-20 सिक्युरिटी गार्ड असताना तिथे एका मुलीवर बलात्कार होतो आणि शासक मात्र आम्ही कारवाई करू म्हणून केवळ ते थापा मारत असतो। खरं तर राज्यामध्ये गृह खात्याची आता रोजच इब्रत चाललेली आहे, वेशीवर टांगल्यासारखी परिस्थिती आहे। या सगळ्या घटना महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नसल्यासारखी परिस्थिती झाली आहे। आम्ही मनामध्ये शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये मसुदा तयार केला होता। हे आता या सरकारने, आमचं सरकार गेलं, सगळी तयारी झाली होती आणि त्यानंतर या सरकारने शक्ती कायद्यामध्ये लागू करून त्या पद्धतीनं कडक उपाययोजना करण्याची गरज होती, त्याची भीती निर्माण करण्याची गरज होती त्या कायद्याची, पण तसं कुठेही या राज्याकडून झालेलं दिसत नाही। यामध्ये महिलांच्या सुरक्षितेची अजिबात चिंता नाही। सत्तेमध्ये मशगूल झालेले सरकार आहे, सत्ता आणि संपत्ती यामध्येच या सरकारचं आता पूर्णतः लक्ष आहे। त्यामुळे ही स्वारगेटच्या घटनेचा आम्ही विधानसभेमध्ये आवाज उचलूच आणि सर्व दोषीवर कारवाई होईल ती होईल, पण अशा घटना वारंवार राज्यामध्ये घडत आहेत। यासाठी सरकार काही गंभीर आहे की नाही हा खरा प्रश्न येतो। सरकार गंभीरतेनं या सगळ्या घटनाकडे बघतं की नाही, केवळ झालं की आम्ही काहीतरी करू, आम्ही अटक करू, कारवाई करू, नाही तर कोणतंही सरकार असेल तर करेल। पण ज्या पद्धतीने या घटनामध्ये वाढ होत चालली, महिलांच्या शोषणामध्ये वाढ होत चालली, बलात्कारामध्ये वाढ होत चालली, अत्याचारामध्ये वाढ होत चालली, पोस्कोच्या केसेसमध्ये वाढ होत चालली, त्यामुळे सरकार म्हणून काही कडक भूमिका स्वीकारणार की नाही, की सरकार म्हणून त्यांची जबाबदारी आहे की नाही हा खरा प्रश्न येतो। मग सरकारला आमचा शेवटचा असा इशारा आहे की तुम्हाला गृह खात्यामध्ये जे काही आता हे चाललेलं आहे हा कायद्याचा राहिलेला नाही राज्यामध्ये, आणि त्याबरोबरच त्याच्या पलीकडे जाऊन या राज्यामध्ये एकूणच आत्ताची राजकीय परिस्थिती जी काही निर्माण झाली त्यामुळेच गुन्हेगारांना अभय असल्यासारखं वाटतं। मग ते अनेक घटना आहेत। एकीकडे आम्ही एखादी शब्द एकेरी भाषेत उल्लेख केला म्हणून आपल्याकडे एकीकडे माझ्या याला काही भाजपच्या लोकांनी आंदोलन केलं आणि दुसरीकडे मात्र तो सोलापूरकर, तो कोरटकर, तो छिंदम याचा साधा निषेधाचा फलकही यांच्या हातात दिसला नाही। म्हणजेच याचा अर्थ असा आहे छत्रपती शिवरायांची बदनामी करणाऱ्यांना अभय द्यायचा, कारण तो आपल्या कुळातील आहे म्हणून, आपल्या पक्षाचा आहे म्हणून, आपल्या RSSचा आहे म्हणून जर अशा पद्धतीनं महाराजांची बदनामी करण्याला अभय द्यायचं, त्यांच्या तोंडातून त्यांची तोंड का शिवली गेली, का निषेध केला गेला नाही, आणि काही उपडसूम माझ्यावर हे करून मी काही वाईट बोललेलो नव्हतो, मला त्यावर अजून बोलायचं नाही, माझं वाक्य स्पष्ट आहे त्याच्यामध्ये। आणि त्यामध्ये मात्र हे रस्त्यावर उतरतात, किती बेईमान विचारांची ही माणसं आहेत आणि यांच्यामध्ये कुणामध्ये किती बेईमानी भरलेली आहे। मग तो शिवाजी महाराजांच्या मृत्यूपासून तर संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंतचा इतिहास पाहिला तर ही जी बेईमानी आहे, ही बेईमानी महाराजांना सातत्यानं
अपमान करणारी जी काही विचार आहे तो विचार या राज्यामध्ये पुसण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतील का, हा त्यांना आमचा प्रश्न आहे. पोलिसांना अजूनही 72 तास झाले आहेत, पोलिसांना